सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे। अशामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि शेती कर्जाविषयी सरकारनं महत्त्वाचा शासन निर्णय पारित केलेला आहे। याचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह संपूर्ण शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे। अगदी सोप्या भाषेत जाणून घेऊयात। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। बघा स्क्रीनवर मी तुम्हाला तो शासन निर्णय दाखवतोय। त्याच्यामध्ये दोन गोष्टीचे नमूद आहे। पहिलं म्हणजे काय, सहकारी कर्जाचे पुनर्गठन। आता सहकारी कर्ज म्हणजे काय? आता दोन प्रकारचे कर्ज आहेत, एक सरकारी आणि सहकारी। ज्या ठिकाणी सरकारी शब्द येईल त्या ठिकाणी नॅशनलाइज बँका म्हणजेच काय, राष्ट्रीयकृत बँका म्हणजेच काय, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, ह्या ज्या सगळ्या बँका आहेत या सरकारी बँका झाल्या। परंतु त्या ठिकाणी काय उल्लेख आहे, सहकारी कर्जाचे पुनर्गठन म्हणजेच काय, बीडीसीसी, एनडीसीसी किंवा ज्या जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत त्यांच्या बँकांचे जे कर्ज आहे त्या कर्जाचं पुनर्गठन शेतकऱ्याला करायचं असल्यास ते करता येईल, त्या संदर्भातला हा शासन निर्णय आहे। त्यानंतर दोन नंबरची गोष्ट त्या ठिकाणी आहे ती काय आहे की शेती कर्जासाठी 1 वर्षास स्थगिती, वसुलीला 1 वर्षास स्थगिती। आता वसुलीला 1 वर्षास स्थगिती म्हणजे काय की 26 नोव्हेंबर 2025 पासून 26 नोव्हेंबर 2026 पर्यंत शेतकऱ्यांकडनं जे काही शेती कर्ज शेतकऱ्यांनी बँकांकडनं, सहकारी बँकांकडनं जे शेती कर्ज घेतलेलं आहे त्याची वसुली बँकांना करता येणार नाही। हा सरकारचा सहकार विभागाचा आदेश आहे। तो आदेश पायमल्ली बँकांना तुडवता येणार नाही आणि याचा सर्वात मोठा फायदा हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भेटणार आहे। कारण की मला दुपारला सातारच्या शेतकऱ्याचा फोन आला, आता एका लातूरच्या शेतकऱ्याचा फोन आला। ते म्हणाले, सर तो शासन निर्णय आला त्याचा आम्हाला फायदा होईल का? म्हटलं तुमचा प्रश्न काय? त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही ऊस घालतो आणि ऊस घातल्यानंतर हे हरामखोर आमची त्या ठिकाणी पैसे कापून घेतात। म्हणजे चेअरमन सुद्धा तेच आहेत आणि कारखान्याचे मालक सुद्धा तेच आहेत। असे मस्तवाल लोक या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहेत आणि ते आपल्या शेतकरी राजाला जर का असं पिळवणूक करत असतील तर शेतकऱ्यांनी पेटून उठणं गरजेचं आहे। स्क्रीनवर तुम्हाला जो शासन निर्णय दाखवतोय तो शासन निर्णय तुम्हाला त्यांना दाखवणं गरजेचं आहे की हे बघा, गव्हर्नमेंटचं त्या ठिकाणी हा GR आहे, हा तुम्ही बघा आणि याच्यानुसार वागा, अन्यथा तुम्हाला आम्ही पायमल्ली केली म्हणून कोर्टात खेचू। तुमच्या आमदार खासदारांना सुद्धा आता लढायला सांगा। महाविकास आघाडीचे लोक आपण कशासाठी निवडून दिलेत? भाजपचे तळवे चाटत असतील पण महाविकास आघाडीचे खासदार आपण 31 खासदार निवडून दिलेत। इतर उद्धव ठाकरेच्या शिवसेनेचे आमदार आहेत, शरद पवारच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत, काँग्रेसचे आमदार आहेत। त्यांना सांगा की हे अशा पद्धती सरकार निर्णय घेतंय पण सरकारच्या निर्णयाची सरकारच्याच यंत्रणा या ठिकाणी त्याची पायमल्ली करत असते। म्हणून कोणालाही अशा पद्धतीनं कर्ज खात्यातले पैसे इकडं म्हणजे जे ऊसाचे असतील, कापसाचे असतील, सोयाबीनचे पैसे जमा झालेले त्यातनं जिल्हा बँकेतनं कर्ज वसुली करता येणार नाही, कारण हा शासन निर्णय त्याला आहे। त्यानंतर महत्वाचा प्रश्न आहे की कोणकोणत्या जिल्ह्यासाठी हे लागू आहे, तर 29 जिल्हे आहेत। त्याच्यामध्ये 251 पूर्णतः बाधित तालुके आहेत, 31 अंशतः बाधित तालुके आहेत, टोटल 282 तालुके आहेत। 10 ऑक्टोबरचा शासन निर्णय बघा महसूल आणि वन विभागाचा, त्याच्यामध्ये त्या सगळ्या तालुक्यांची यादी आहे, तुम्हाला ते बघता येईल। काही बघायची गरज नाही, सरळ तो शासन निर्णय बघा। कुठला? हा 26 नोव्हेंबरचा कर्ज वसुलीला 1 वर्षाच्या स्थगितीबाबत आणि त्या जिल्हा बँकेच्या मॅनेजरच्या तोंडावर मारा, म्हणा हे बघ वसुली करशील तर याद राख, एका दाण्याचे 1000 दाणे करणाऱ्याची आपली औलाद आहे। आपल्याला जसं रुमणं हे वखरावर धरता येतं तसं ते रुमणं कोणाच्या टाळक्यात सुद्धा घालता येतं। म्हणून उठ मारदा उठ, आवळून घे उठ आणि हान यांच्या टाळक्यात पायामधला बोट। आता पेटवू सारे रान, आता उठवू सारे रान, शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लावू पणाला प्राण। म्हणून शेतकऱ्यांनो, आपला कोणी वाली नाहीये, सगळे आपल्यावर अन्याय करतायत, पण आता आपण आपल्या न्याय हक्कासाठी स्वतः छातीचा कोट करून लढूयात। आपण आपले कायदे जाणून घेऊयात आणि या जुलमी लोकांना तोंडावर पाडूयात। तर अशा पद्धतीची अपडेट होती। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी, शेती माती संस्कृतीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा। व्हिडिओ फेसबुकला बघत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा आपलं पेज फॉलो करा। धन्यवाद।